वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर. वक्फ दुरुस्ती विधेयक बहुमतानं मंजूर. आता वक्फ कायद्याची राज्यसभेमध्ये कसोटी. वक्फ दुरुस्ती विधेयक समर्थनार्थ 288 तर विरोधामध्ये 232 मतं. वक्फ विधेयकावरून मोदी सरकारला मोठं यश. आता राज्यसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान. वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नसल्याची ठाकरेंच्या सेनेकडून टीका करण्यात आली होती. वक्फ सुधारणा विधेयकातील चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही, खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयकामध्ये धार्मिक हेतू आहे का, अरविंद सावंत यांचा सवाल. असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली. मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश, ओवैसींचा आरोप. ओवैसींच्या कृतीनंतर भाजप खासदारांचा संताप. वक्फमध्ये कोणत्याही गैरमुस्लिम सदस्य नसेल, अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण. अल्पसंख्याकांना घाबरवून काँग्रेसनं वोट बँक तयार केली, शहांचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयकावरून भ्रम पसरवण्याचं काम सुरू, शहांची टीका. यूपीए सरकारनं दिल्लीतील संपत्ती वक्फ बोर्डाला विकली, अमित शहांचा आरोप. वक्फमधला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सुधारणा विधेयक, अमित शहांचं लोकसभेतील भाषणात वक्तव्य. जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वक्फ बोर्डाचं विधेयक आणलं, नसीम खान यांचा आरोप. महाराष्ट्रामध्ये 1 लाख एकरपेक्षा अधिक जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचाही नसीम खान यांचा दावा. गरीब मुस्लिम बांधवांसाठी वक्फ सुधारणा विधेयक आणलं, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. सरकार वक्फच्या जमिनी घेणार असा भ्रम पसरवणं सुरू, श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर आरोप. महापुरुषांची बदनामी करणारा प्रशांत कोरटकर आज जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं काल अर्ज करण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज यवतमाळमध्ये जाहीर सभा. विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचे आभार मानण्यासाठी सभेचं आयोजन. यावेळी शिंदे पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष. चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. अजित पवारांनी काकांना आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मोठ्यांचा आशीर्वाद घेणं ही चांगली गोष्ट, काकांच्या आशीर्वादानं सगळं चांगलं चालू असल्याचं अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मूल्यमापन सुरू. प्रत्येक विभागाच्या कामाची 3 गटांमध्ये वर्गवारी. ग्रीन, येलो आणि रेड कलरची वर्गवारी. कामाची पद्धत सुधारली नाही तर चौकशी करून कारवाई केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती जाहीर. ओमप्रकाश शेटे 60 जणांच्या समितीचे अध्यक्ष. आयुष्मान भारत आणि जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती. दर कपाती विरोधात महावितरणची नियामक आयोगाकडे याचिका. 1 एप्रिलपासून दर कपात लागू होणार होती. शिवसेनेचे माजी उपनेते विजय नाहटा पुन्हा शिवसेनेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. विधानसभेमध्ये उमेदवारी मिळाली नसल्यानं शिवसेनेला रामराम केला होता. बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे बीड शहर अध्यक्ष निजाम शेख यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. म्हाडाच्या 34 वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुधारणा उपलब्ध होणार. म्हाडाचा आपला दवाखाना उभारणीकरता वनरूपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसेचा आज इंजेक्शन मोर्चा. मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची हाक. पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जात मराठी भाषेबाबत पाहणी केली. ग्राहकांशी मराठीतूनच संवाद साधावा असा इशारा दिला. बँकेत जाऊन मराठी भाषेबाबत विचारणा करण्याचा राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश. रायगडच्या अलिबागमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी सगळ्या बँकांमध्ये जात मराठीचा वापर होतो की नाही याची पाहणी केली. बँक व्यवस्थापकांना निवेदन देत मराठी सक्तीची मागणी केली. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंबरनाथ शाखेमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ. अमराठी शाखा व्यवस्थापकांना उलट उत्तर दिल्याचा आरोप करत मनसे आक्रमक. कुणाल कामराला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस. कामराला मिळणाऱ्या पैशांची चौकशी कराव, शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार. कोल्हापुरातील पट्टण कोडोलीतील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. प्रशासन विनापरवानगी उभारलेला पुतळा काढण्याच्या तयारीत. शिवभक्तांचा संताप. परवानगी मिळेपर्यंत पुतळा सुरक्षित स्थळी बंदिस्त ठेवा, शिंदेंच्या सूचना.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडेवर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारांतर्गत पॉक्सोचा गुन्हा दाखल. पुणे कॅम्प परिसरात बंगल्यात कुकडेनं अत्याचार केल्याची 2 मुलींची तक्रार. बिहारचे भाजप आमदार सुनील तिवारींच्या वादग्रस्त वक्तव्याचे पुण्यात पडसाद. पुण्यात वंचितचे अध्यक्ष अरविंद तायडेंकडून तिवारींचा निषेध. गोदावरी प्रदूषण आणि साधुग्रामवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर हिंदू संघटना आक्रमक. प्रशासनानं तात्काळ गोदावरी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार, हिंदू संघटनांचा इशारा. बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा. किरीट सोमय्यांचा आरोप. अपात्र आणि बांगलादेशी अर्जदारांकडून बनावट दस्तावेज सादर. या प्रकरणी आज सोमय्या बीड ठाण्यामध्ये तक्रार देणार. मुंबईतील भांडूप येथील LBS मार्गावरती रस्त्यालगत मशीद आणि दुकानांचं अनधिकृत बांधकाम, यासाठी पोलीस आणि महानगरपालिकेचं संगनमत. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी. शिर्डीजवळच्या कोऱ्हाळे आणि निघोजमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्यांनी बिऱ्हाड मोर्चा काढला. पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटवण्यात आल्यानं अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. परभणी शहरातील विविध भागांमध्ये झालेले अतिक्रमण काढण्यास महानगरपालिकेला मुहूर्त मिळाला. परभणी शहर विकास मंचच्या इशाऱ्यानंतर पालिकेची कारवाई. रेडीरेकनर दरवाढी संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी 16 एप्रिलला बैठक बोलावली. रेडीरेकनरचे दर हे नियमानुसार वाढले नसल्याचा बावनकुळेंच्याही लक्षात आलं असून लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जालना दौऱ्यावर. रामनगर सहकारी साखर कारखाना परिसरातील शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधणार. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं. मका आणि शाळू पिकाला फटका, तर अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोलही कोसळले. बीडमध्ये 2 दिवस वादळी वाऱ्याच्या पावसासह गारपिटीचा अंदाज. बीड जिल्ह्याला आज येलो अलर्ट. अहिल्यानगर शहराला काल मध्यरात्री रिमझिम पावसाच्या सरी. या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा यासह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरी हवालदिल. रत्नागिरी शहरासह कोकणातल्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी. या पावसामुळे आंबा, काजू या प्रमुख पिकांसह जांभूळ, करवंद या रानमेव्याला देखील मोठा फटका. वर्ध्यात अवकाळी पावसाची हजेरी. देवळी, सेलू, हिंगणघाट, वायगाव भागामध्ये मुसळधार पाऊस. नाशिक शहरासह ग्रामीण भागाला गारपिटीनं झोडपून काढलं. मांडसंगवी आणि ओढा गावासह परिसरामध्ये गारपीट. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानाची पाहणी केली जाणार. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील ताहराबाद परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. कांदा, डाळिंब तसंच भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता. नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट. सटाणा तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं. डाळींसह अन्य शेती पिकं भुईसपाट. नंदुरबारच्या गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान. कांदा आणि मका पिकांचं सर्वाधिक नुकसान. अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. संगमनेर आणि अकोले तालुक्याला मुसळधार पावसासह गारपिटीनं झोडपलं. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईच्या malaड पठाणवाडीतील कलश यात्रेदरम्यान झालेल्या राड्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर. रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांकडून अंधेरी परिसरात फ्रूट मार्च. नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामनवमीनिमित्त शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडून समस्या जाणून घेत त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. तारकेश्वर गडावर नारळी सप्ताह सोहळ्यामध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी फुगडी खेळली. वारकऱ्यांसोबत उत्सवाचा आनंद घेतला. मीरा भाईंदरमध्ये नव्या RTO कार्यालयाचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन. MH58 अंतर्गत मीरा भाईंदर RTOला मान्यता. पुण्यातल्या व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली बळजबरीनं पैसे वसूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. बळजबरी पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी. जळगावच्या वरणगावमधील नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडला. 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा. खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. 100 अनधिकृत बांधकामांवर कारवाई पूर्ण. नंदुरबारमध्ये हॉलमार्कशिवाय सोनं विक्री करणाऱ्या सराफा दुकानांवर BISच्या पथकाकडून छापे. 900 ग्रॅम सोनं जप्त. धुळ्यामध्ये सक्तवसुली संचालनालयाची कारवाई. 10,000 किलो गांजा नष्ट केला. 1 एकरामध्ये 9 एकरामध्ये अनधिकृतरित्या लावण्यात आली होती गांजाची रोपं. खामखेडा, आंबे आणि रोहिणी गावातील प्रकरण.
पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज प्रशासनातील 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, एसीबीची कारवाई। कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना 1 लाखाची लाच घेताना पकडलं। पुण्यामध्ये मंगळवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू। या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीला अटक केली। भिंतीवर डोकं आपटून सासूची हत्या करणारी सून पोलिसांच्या ताब्यात। जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शिनी कॉलनीमध्ये सुनेनं सासूची हत्या केली। घरगुती वादातून पतीची गळफास घेऊन आत्महत्या। 2 महिन्यांपासून माहेरी गेलेल्या पत्नीनं मुलाशी बोलू न दिल्यानं पतीचं टोकाचं पाऊल। यवतमाळच्या घाटंजी इथली धक्कादायक घटना। मुलानंच पित्याची हत्या केली। बदलापूर पश्चिमेतील धक्कादायक घटना। आरोपी मुलगा गणेश कराळे पोलिसांच्या ताब्यात। प्रॉपर्टीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती। अहिल्यानगरमधील गाळीवाडा परिसरामध्ये वीज वाहक तारांमधील वीज घरावरील लोखंडामध्ये प्रवाहित झाल्यानं एकाचा मृत्यू। या घटनेनंतर भोज्जलू कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची नागरिकांची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडच्या दौऱ्यावर। नरेंद्र मोदी यांचा थायलंडचा हा 3रा दौरा। मोदी बिमस्टेक शिखर परिषदेला उपस्थित राहणार। आज दिल्लीमध्ये 3 दिवसांच्या स्टार्टअप महाकुंभचं पियुष गोयल उद्घाटन करणार। उद्योजक, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांना एकत्र आणून नवा संकल्पनांना चालना देण्याचा प्रयत्न। यात 45हून अधिक स्टार्टअप्सचा सहभाग। राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली। दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल। वैद्यकीय तपासण्या सुरू। गुजरातच्या जामनगरमध्ये एअरफोर्सचं विमान कोसळलं। परिसरात भीषण आग। या घटनेत पायलट सुरक्षित। जिल्हाधिकारी, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल। जपानच्या क्युशू भागात भूकंपाचे जोरदार धक्के। रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6 इतकी। लोक घाबरून घराबाहेर। नुकसानाची माहिती अजून समोर आलेली नाही। माजी अर्थतज्ञ पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती। 3 वर्षांसाठी ही नियुक्ती झाली आहे। मायकल पात्रा सध्या पदावर आहेत। पूनम गुप्ता यांना जागतिक बँकेमध्ये 20 वर्षांचा अनुभव। मारुती सुझुकी 8 एप्रिलपासून 7 मॉडेल्सच्या कारच्या किमती वाढवणार। वाढता खर्च, ऑपरेशनल खर्च, नियामक बदल आणि फीचर ॲडिशन केल्यानं किमतीमध्ये वाढ होणार असल्याची माहिती। विटारा, इको, वॅगनार, आर्टिगा, XL6 या गाड्यांच्या किमती वाढणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।